कमॉन, मला सांगू शकता तुम्ही. सोयाबीन काढली मॅम. हे तुमच्याकडे सोयाबीनचं पीक चांगलं होतं का? अति पावसामुळे भरपूर ठिकाणी सोयाबीनच्या पिकाचं नुकसान झालंय महाराष्ट्रात यावर्षी. मॅम कुठलं चांगलं होतं कुठलं खराब होतं? म्हणजे मॅम, थोडासा परिणाम झाला, म्हणजे बराचसा परिणाम पावसाचा झाला तुमच्या शेतीच्या उत्पन्नावर, हो का? हो मॅम. तुमच्याकडे शेतात काय लावलं होतं? कापूस. सोयाबीन, कापूस. ते ज्ञानेश्वर नावाने कोणीतरी जॉईन झालंय. मी जरा सांगा तुमच्याकडे शेतात काय लावलं होतं? पुराच्या पाण्यात सगळं गेलंय म्हणतात, ते काय होतं? ते कापूस होता, लावला होता ना. हो. भरपूर ठिकाणी यावर्षी पावसाने खूप नुकसान केलंय, हे मात्र खरंय. ठीक आहे, पण तो सॅड पार्ट सोडला तर बाकी इन जनरल दिवाळी कशी होती? ठीकठाक होती? म्हणजे तब्येत पाणी सगळ्यांचं बरं आहे का? कारण बऱ्याच दिवसांनी भेटतोय आपण, जवळपास 1 महिन्याने भेटतोय. कारण हा सीझन खूप विचित्र आहे. म्हणजे दिवाळी खूप लवकर आली आहे. दिवाळी आता नाही यायला हवी होती, नोव्हेंबर मध्ये असायला पाहिजे दिवाळी, जरा बरं असतं. ऑक्टोबर हिट मध्ये दिवाळी आली की ट्रान्झिशन फेज मध्ये जाते ती. सर्दी, खोकले, ताप ह्याच्याकरताचा हा अगदी उत्तम ऋतू आहे, लोक आजारी पडण्याचा ऋतू आहे, त्याच्यामध्ये आलेली दिवाळी. आणि दिवाळी कशी यावर्षी, म्हणजे आज सुट्टी लागली आणि उद्या दिवाळी इतक्या जवळ आली होती, म्हणजे समोरच होती. त्याच्यामुळे ठीक आहे, आणि सुट्टी पण एकदम कट टू कट 15 दिवस अशी आली होती, हो ना? अशी सुट्टी, किती दुःख होतं ना सुट्टी कमी मिळाली. पण ठीक आहे, इन जनरल आपल्या वर्षातला सगळ्यात मोठा सण झाला, छान चांगला झाला. कारण की सुट्ट्या, फॅमिली एकत्र असणं, ह्या सगळ्यामुळे नाही म्हटलं तरी पण काहीतरी काही चांगल्या, काही वाईट गोष्टी एकत्र येऊन, जसं फराळ असतो की नाही आपला, काही गोड असतं, काही तिखट असतं, काही आंबट असतं, पण सगळ्या आवश्यक असतं. तसं काही चांगल्या, काही वाईट गोष्टी आपल्या आयुष्यात घडतातच ना. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या शेतीचं नुकसान झालंय, ती वाईट गोष्ट आहे. म्हणजे आम्ही ठरवून पण ते दुःख आम्ही शकतो की अगदी एक छोटस आपल्या, तुम्हाला मी सांगते खरा अनुभव बरं का. आपल्या म्हणजे आमच्याकडे मी ब्रह्मकमळाचं झाड लावलं होतं, तर त्याची एक कळी खाली गळून पडली. तर ती आपोआप आलेली कळी बघूनच आम्ही इतके खुश झालो होतो की अरे वा, आता ह्याला फुल येणार आहे. पण ती खाली गळून पडल्यावरती आम्ही पूर्ण दिवसभर सॅड होतो की अरे यार, एका छोट्याशा झाडाचं एक छोटीशी कळी खाली पडल्यावरती इतकं वाईट वाटू शकतं. तर मग इतकं कष्टाने पेरलेलं, इतकं कष्टाने जपलेलं प्रत्येक एक एक बीज, आणि त्याच्यापासून थोडीशी वर आलेली रोपं बघून, आणि ती पावसामुळे किंवा कमी पावसामुळे, दोन्ही कुठल्याही सिच्युएशन चांगल्या नाहीच आहेत ना शेतीसाठी, त्याचं झालेलं नुकसान बघून किती दुःख होऊ शकतं हे समजू शकतो आपण. म्हणजे एक स्त्री म्हणून आणि एक आई म्हणून तर मला फार समजू शकते ही गोष्ट की किती वाईट वाटू शकतं. पण त्यातनं बाहेर पडूनच, हे शेतकरी खूप स्ट्रॉंग असतात, जसे सोल्जर्स असतात तसे शेतकरी पण असतात, खूप स्ट्रॉंग असतात. परत ते सगळं सोडून किंवा त्या सगळ्यावर मात करून पुन्हा नव्याने पेरणी करतात. आणि जर त्यांनी नाही काम केलं तर मग आपण सगळे उपाशी राहू. म्हणजे ते आपण सगळे खरं तर त्यांचे काय म्हणतोय, त्यांचे उपकार आहेत खरं तर आपल्यावरती. आपल्या ताटात जे अन्न येतंय खूप सुखासुखी येते, दुकानातनं विकत आणणं खूप सोपं आहे, पण त्या एक पोतभर धान्य भरण्याकरता जे कष्ट आहेत ना, जे तुम्ही सगळे, तुमचे सगळे आई बाबा, काका काकू, जे कोणी खरे खरे फार्मर्स आहेत, जे खरे पूर्ण वेळ शेतामध्ये असतात, त्यांचे कष्ट आणि त्यांचे जे प्रयत्न आहेत ते खूप ग्रेट आहेत. म्हणून मला पर्सनली एक सैनिक आणि दुसरे फार्मर्स, या सगळ्यांबद्दल खूप रिस्पेक्ट आहे, खूप मनापासून. कारण ते लोक जे दिवसभर कष्ट करतात म्हणून आपण आपल्या घरात बसून भरपूर गोष्टी करू शकतो. पण एनिवेज, तुमच्या सगळ्यांच्या बरोबर मी नेहमी आहे. तुम्ही जे काही कराल, चांगलं वाईट जे काही असेल, त्याच्यामध्ये आम्ही असतोच. पण दिवाळीच्या ह्या सगळ्या सीझन नंतर आपण भेटतोय. आपली 10वीची परीक्षा आहे, आता येणारच आहे. आता बघा, नोव्हेंबर डिसेंबर 2 महिने आहेत. जानेवारी ऑनवर्ड्स तुमच्या शाळेमध्ये वेगळ्याच गोष्टी सुरू होतील. मग प्रिलिम बिलिमचं येईल, मग तुमचे प्रॅक्टिकल्स येतील. फेब्रुवारीमध्ये तर तुमचं असं, म्हणजे फेब्रुवारीचा महिना तुमच्यासाठी खूप असा ट्रान्झिशनचा असेल. सगळ्या गोष्टी कम्प्लिशन, सबमिशन, शाळा असेल नसेल, तुम्ही जाल नाही जाणार, म्हणजे हार्डली 2 महिने तुमचे शाळेतले आहेत. आता हा नोव्हेंबर आणि डिसेंबर, त्याच्यामध्ये पण सेकंड टर्म सुरू झालं, शाळेमध्ये बऱ्याच गोष्टी सुरू असतात. पिकनिक असते, गॅदरिंग असतं, स्पोर्ट्स असतं. 10वीच्या मुलांना घेत नाहीत, पण आपलं सगळं डोकं आणि मन तिथंच असतं, ग्राउंडवरती असतात. आपले सगळे मित्र असतात, सगळे ज्युनियर्स असतात, काय करतात सगळं आपल्याला ऐकू येत असतं. आपल्याला माहिती असतं कुठल्या गाण्याची कुठे प्रॅक्टिस चाललेली आहे. पण त्या सगळ्या वातावरणात तुमची 10वी अशी पटकन संपून जाईल. आता
जसा आपला सिलेबस संपत आलाय, आपल्या लेसनचा शेवटचा भाग आहे, शेवटचा केमिस्ट्रीचा लेसन आहे. आणि आता आपण असं करूया, हे आपले सगळे लेसन झाले ना की प्रत्येक धड्याची एक्सरसाइज आपल्याला करायची बाकी आहे, ती आपण करूया. ती आपण डिस्कस केलेली नाहीये कुठल्याच धड्याची. वी हॅव हार्डली 4-5 लेसन्स ऑफ केमिस्ट्री. तर त्या सगळ्या लेसन्सची मी ना PDF बनवेन आन्सर्सची, ती मी ग्रुपवर शेअर करेन आणि आपण ते क्वेश्चन आन्सर्स डिस्कस करूया. सगळे लेसन झाल्यानंतर आपल्या एक्सरसाइजचं रिव्हिजन होईल, त्याच्यातनं ऑटोमॅटिक आपल्या कन्सेप्ट पण रिवाइज होतील आणि आपला सगळा अभ्यास तयार होईल. ग्रेट वर्क. ओके रे, व्हेरी गुड गोईंग. म्हणजे आपला धडा आता संपून जाईल येत्या नेक्स्ट वीक मध्ये वगैरे, आणि मग आपल्याकडे वेळच वेळ रिवाइज करायला. म्हणजे आपण केमिस्ट्री विल बी, तुमचं बायोलॉजी आणि फिजिक्स झालं का केमिस्ट्रीचा पहिला नंबर आहे संपायच्या बाबतीत. म्हणजे आय एम डान्सिंग, मला आनंद होतोय. तुम्हाला होतोय का मला माहित नाही, पण फिजिक्स आणि बायोलॉजी कुठपर्यंत आलंय, संपत आलंय का त्याचा? मॅम केमिस्ट्री फर्स्ट आहे. खूप लांब आहे. येस येस येस. चला, पण मग आता असं करूया आपण. अच्छा, तुम्हाला नंतर मी एक ट्रिक सांगेन, जेव्हा तुमचा सगळा अभ्यास होईल तेव्हा मी तुम्हाला एक हिंट देईन पेपरच्या बाबतीतली, ती आता देणार नाही, कारण आय वॉन्ट यू ऑल टू स्टडी ऑल द लेसन्स. कारण की फिजिक्स केमिस्ट्री बाय सगळं तुम्हाला आता जे महत्वाचं आहे सगळं करा, कारण 11वीला त्याची बोंब होते. तर तुम्ही आता काही स्किप केलं तर तुम्हाला 11वीत सगळं मस्त, म्हणजे मग तुम्ही काय कराल माहित नाही. आत्ताच हे जे आहे ते खूप सोपं आहे. 11वीला गेलं की मग डोळ्यातनं अश्रू येतात, काय माहिती काय चाललंय असं होतं. कारण की फिजिक्स वेगळं आहे, केमिस्ट्री वेगळं आहे, बायोलॉजी वेगळं आहे, मॅथ्स वेगळं आहे. 4च्या 4 असे बंपर बॉम्ब पडतात आपल्यावरती एकदम, आणि आपल्याला काहीच समजत नाही. 10वीला सगळं एकत्र एकदम सोपं आहे आणि काहीच कठीण नाही आतापर्यंतच्या अभ्यासामध्ये. सुरुवात केलेली आहे की असंही असतं. हे जे तुम्हाला मी म्हटलं होतं ना, हनुमानाच्या चिपटीसारखे धडे, एकदा सुरू झालं की तो संपत नाही संपत नाही संपत नाही. 16 पानांचे धडे आहेत, पण काहीच नाही, ते सुरुवात आहे. कारण की ह्याच्यात सगळं एकत्र केलेलं आहे आपल्याला. आता तुम्हाला जेव्हा 11वीला तुमचं बायोलॉजी, तुम्ही फक्त बायोलॉजी बघा, मग तुम्हाला समजेल हे भगवान कुठून हे सगळं आलंय या पुस्तकामध्ये. ते आता तुम्हाला खूप सोपा भाग आहे. तसंच तुम्ही केमिस्ट्री बघा आणि तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असेल त्यांना विचारा केमिस्ट्रीमध्ये कशी झोप उडते माणसाची. पण एनिवेज, ते टेन्शन आपल्याला आता घ्यायची गरज नाही. आता आपल्याला फोकस करायचं आपल्या मार्कांमध्ये. तर आपला केमिस्ट्री पहिला होणार आहे. आपण चांगला अभ्यास करायचा. केमिस्ट्रीचा तुमचा एक पण प्रश्न चुकला नाही पाहिजे. हॅव दॅट टार्गेट इन युअर माइंड की आपलं सगळ्यात आधी होतोय ना अभ्यास, आता रिव्हिजन पण आपलं चांगलं चालेल. मग आता तुमचा पेपरमध्ये जो काही पॅटर्न असेल, ऑप्शन असतात, प्रत्येक प्रश्नाला ऑप्शन असतात. तयारी अशी करायची की आपल्याला सगळं येतंय, सगळ्या धड्यांमधलं सगळं आपल्याला येतं असंच जायचंय आपण. त्याच्यामध्ये पण काही धडे तुमचे असे एवढे पक्के पाहिजे की त्यातलं तुमचा एकही प्रश्न फिल इन द ब्लँक आलाय काय, मॅच द फॉलोइंग आलाय काय, कसंही कसलंही आला तरी चुकायला नाही पाहिजे. तर मला पर्सनली असं वाटतं की पूर्ण पुस्तकातले केमिस्ट्रीचे धडे तुम्हाला मदत करतील त्याच्यामध्ये, बिकॉज केमिस्ट्री इज सिम्पलर दॅन फिजिक्स. काही बाबतीमध्ये कन्सेप्च्युअल किंवा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्सच्या बाबतीमध्ये मी हे नाही म्हणते की फिजिक्सचा अभ्यास करू नका. मी तुम्हाला हे म्हणते की जिथे स्कोरिंग करणं शक्य आहे तिथे त्या गोष्टींना टार्गेट करा. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स तुम्ही बघा, तुम्हाला पॅटर्न आपोआप समजेल. कोणत्या प्रश्नाला कोणते प्रश्न ऑप्शन असतात, कशाला कशाचा ऑप्शन असतो, बॉटनीला झुओचा ऑप्शन असतो का, फिजिक्सला केमिस्ट्रीचा ऑप्शन असतो का, कशाचा ऑप्शन कुठे असतो, तुम्हाला आपोआप पॅटर्न समजेल. आणि मग शोधून काढा की मला फिजिक्स जास्त सोपं वाटतंय का, केमिस्ट्री जास्त सोपं वाटतंय का, बॉटनी जास्त सोपं वाटतंय का, झुओलॉजी जास्त सोपं वाटतंय. ह्या परीक्षेमध्ये आपल्याला ट्रायल नाही करायची आहे, सगळा अभ्यास आपला तयार करूनच जायचंय. पण पेपर लिहिताना ते आधी प्रेफर करायचं ज्याच्यामध्ये माझी चूक होणार असते. बरोबर ना? ऑप्शन मध्ये तो ऑप्शन आपण निवडायचा ज्याच्यामुळे तुम्हाला माहितीये की ह्यात तुम्ही काहीही चुकणार नाही. तुम्हाला तुमची स्ट्रेंथ माहितीये. काही मुलांना केमिस्ट्री खूप कठीण जातं, त्याच्यापेक्षा त्यांना फिजिक्स सोपं वाटतं कारण त्यांना मॅथ्स आवडतं. हे तुमचं तुम्हाला समजेल. मी माझ्या बाबतीत सांगते की मला फिजिक्सच्या सगळ्या कन्सेप्ट फार आवडतात, पण त्याच्या कॅल्क्युलेशनच्या गोष्टी यायला लागली की मला असं वाटतं हे भगवान ह्याच्यामध्ये कशाला मॅथ्स आलं. असं नाही की मला मॅथ्स येत नाही, पण मला मॅथ्सची भीती वाटायची मी जेव्हा 11वी-12वीत होते तेव्हा. मग येत असून पण आपण चुका करतो कारण आपण घाबरलेलो असतो. मग ऑप्शनला तो ट्रायल करायचा नाही. आणि जितके तुम्ही पेपर सॉल्व्ह कराल, वेळ लावून सोडवाल, तितकं तुमचं काम जास्त सोपं होईल. त्याच्याकरता 5 मिनिटं जास्त घालवतोय आपण आता, कारण की आपला धडा संपणार आहे. काहीच उरलं नाही धड्यामध्ये, अगदी शेवट. आता IUPSC नॉमेनक्लेचर वरती आपण. पण आता इथून पुढे तुमचा अभ्यास जो आहे ना, आता सेकंड टर्म सुरू झाले की तुमचा अभ्यास आता असं 5च्या गिअरवर तुमची गाडी जाईल आता, हो की नाही? पण मग तुम्हाला आता बघायला पाहिजे की कसा अभ्यास करायचा आहे. स्मार्ट वर्क करायची वेळ आहे. सगळा अभ्यास एकत्रित तुम्हाला माहितीये, तुम्ही युट्यूब व्हिडिओज बघू शकता, आपले रेकॉर्डिंग्स बघू शकता, पुस्तकं काय ते तुमची नवनीत वगैरे सगळी तुमच्याकडे त्या गड्डीच्या गड्डे पडलेले असतील. भरपूर गोष्टी तुम्हाला कळलेल्या असतील. तुम्ही काही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह पण केलेले असतील.
जे काय उरलं असेल हे सगळं या 2 महिन्यात संपून जाईल. इथून पुढचा तुमचा सगळा जो वेळ आहे तो कॅल्क्युलेटेड ठेवा. तुमचा जो काही अभ्यास आहे टाइम टेबल प्रमाणे बनवा. मी तुम्हाला सजेस्ट करते की आताचा पुढचा सगळा वेळ जो आहे तुमचा चांगला युटिलाइज करा. टाइम टेबल बनवून ठेवा. तुमच्यापैकी काही लोकांनी बनवलं आहे का टाइम टेबल? कोणी बनवलंय का टाइम टेबल तुम्ही? येस मॅम. गुड. जर तुमचं टाइम टेबल तुमच्याकडे असेल, काय काय मी पण बनवलं टाइम टेबल. ज्याने नाही बनवलंय, इट्स नॉट लेट. आतापर्यंत सगळा अभ्यास आपण कानामध्ये टाकून टाकून डोक्यामध्ये सेव्ह करतोय. आता आपल्याला सगळ्या विषयांचे सगळे धडे संपतील. तुमचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र सगळं संपेल तुमचं. आता येत्या 1-2 महिन्यामध्ये सगळं संपेल. मग तुमचं काम सुरू होईल. म्हणून आता स्वतःचा एक टाइम टेबल बनवा. रोजचं सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवारचा एक दिवस फ्री ठेवा स्वतःला. संध्याकाळी मी काहीच करणार नाही. पर्पजली सांगते, का बरं डोकं हँग होतं आपलं. सारखं सारखं टीव्ही पण बघितलं तर टीव्ही गरम होतो की नाही, तसं आपलं डोकं पण हँग होतं. सारखा सारखा अभ्यास करून एकसारखं प्रेशर देऊन असं प्रेशर घेऊन काही करायचं नाही आपल्याला. जितकं कूल आणि क्लीन काम कराल तितकं तुमचं ब्रेन फ्रेश राहील. अचानक काही नवा प्रश्न वगैरे पण तुम्हाला सोडवता यायला पाहिजे. त्याच्याकडे तुम्हाला स्ट्रेस फ्री करायला पाहिजे की नाही. तर स्वतःचं एक टाइम टेबल बनवा. संध्याकाळी 2 तास किंवा रात्री मी 1च तास, कारण आपले लेक्चर वगैरे असतात बरोबर. ह्याच्यानंतर मला 1 तास अभ्यास करायला रोज वेळ काढायचाच आहे. मग आज जर मी मराठी केलं तर उद्या मग मी गणित करेन, मग परवा मग मी काय इतिहास करेन आणि त्याच्याबरोबर भूगोल करेन. असं तुम्ही तुमचाच स्वतःचाच वेळ डिवाइड करा. आणि ना प्लीज एकाच वेळेला सायन्स आणि मॅथ्सचा अभ्यास करतो असं स्वतःवरती अन्याय अत्याचार करून घेऊ नका. भाषा विषय आणि एक लॉजिकल विषय असं कनेक्ट करायचं नाही. म्हणजे भाषा आणि लॉजिक असं चांगलं कॉम्बिनेशन राहतं. आपलं डोकं पण फ्रेश राहतं. उलट तुम्हाला मी सांगू, याच्यामुळे तुमचं मॅथ्स म्हणजे मॅथ्सची मदत तुम्हाला मराठीच्या व्याकरणामध्ये होईल, किंवा तुम्हाला हिंदी असेल किंवा संस्कृत असेल तर त्याचा गणिताशी कनेक्ट करा. असं क्रॉस करायचं. एक हलका विषय, एक लाईट विषय, एक जड विषय, एक हलका विषय, असं कॉम्बिनेशन करत राहायचं. आणि हे प्रत्येक मुलाचं वेगळं असतं, कारण प्रत्येकाला माहितीये की मला काय कठीण जातं, मला काय सोपं जातं. बरोबर. ते तुमचं कॉम्बिनेशन तुम्ही तुमचं करायचं. टाइम टेबल बनवायचं आणि उगाच 4-4, 5-5 तास बसून अभ्यास करतो वगैरे असं काहीच करू नका. ब्रेक घ्या मध्ये मध्ये. ब्रेनला रिफ्रेश करण्याची गरज असते. एकसारखं बसून आपलं मन, बुद्धी, शरीर सगळं थकून जातं. तेवढंसं काम पण खूप केल्यासारखं वाटतं. असं नाही करायचं. 4 तास घोकंपट्टी करतोय आणि विचारलं तर काहीच माहित नाही, असं काम करू नका. आता तशी वेळ नाहीये. जे वाचाल ते समजून घ्या आणि स्वतःच्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न करा. दॅट इज द सिम्पलेस्ट वे ऑफ डुईंग इट. म्हणून आता टाइम टेबल बनवा. खूप वेळ आहे आपल्याकडे. चांगला वेळ युटिलाइज केला तर तुमचं भलंच भलं होईल, हो की नाही. आता आपण जाऊया आपल्या धड्याकडे. मला हे सगळं बोलायचंच होतं. सेकंड टर्म सुरू होण्याच्या आधी बोलण्याची गरज आहे. हो, कारण की आताचा सगळा वेळ आपल्याला फार महत्वाचा आहे. आता आपण काही चूक नाही करू शकत. तुम्हाला याच्यामध्ये काही ऍड करायचं असेल तर करा, नाहीतर आपल्याला रिवाइज करायचंच आहे आणि तर आपण मग IUPSC कडे जाणार आहे. मला काही बोलायचंय का? 2 मिनिटं. नो मॅम. गुड. चला. सो दिस इज ऑल अबाउट द लेसन जो आपण मागच्या वेळेला सुरू केला होता. अर्ध्यापर्यंत आपली गाडी आलेली आहे. अर्धा प्रवास झालाय धड्याचा आपला. कार्बन केमिस्ट्रीची सुरुवात जसं मी म्हटलं होतं 9वीत झाली होती. कार्बन वी ऑलरेडी आर नोईंग की तो किती भारी माणूस आहे पूर्ण पिरियडिक टेबल मधला. त्याचं स्ट्रक्चर, त्याची पोझिशन, त्याचे ॲलोट्रॉप्स हे सगळं आपलं मागच्या वर्षी झालेलं आहे. कार्बनच्या रिॲक्शन्स कशा कशा असतात ते पण मागच्या वर्षी आपण 9th मध्ये बघितलंय. कार्बन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन, कार्बन इज फाउंड इन 3 स्टेट्स अँड कंबाईन्ड स्टेट, हे सगळं झालंय. यावर्षी आपण कार्बनच्या व्हर्सेटिलिटी बद्दल डिस्कस केलं होतं की वाय द कार्बन इज सो स्पेशल. द स्पेशलिटी बिलॉंग्स टू द नेचर ऑफ कार्बन बिकॉज ऑफ इट्स स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये जी काही स्पेशलिटी आहे, त्याची जी टेट्राव्हॅलेन्सी आहे आणि त्याच्यामध्ये त्याचे कंपाऊंड्स आहेत, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स हा मुद्दा आपण मागच्या वेळेला फार डिस्कस नाही केला होता. लेट मी टेल यू व्हॉट इट इज. ऑर्गॅनोमेटॅलिक या शब्दातच त्याचा अर्थ आहे की इट इज अटॅच्ड विथ सम काइंड ऑफ मेटल. म्हणजे त्या मॉलिक्युलमध्ये एखादा ॲटम मेटलचा असेल आणि काही कार्बन रिलेटेड गोष्टी त्याच्यामध्ये असेल. फॉर एक्झाम्पल आपल्या बॉडीमध्ये असलेलं हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन काय आहे? प्रोटीन आहे. पण ते आपल्या बॉडीमध्ये रेड कलर देण्याचं काम करतं कोणाला? रक्ताला, बरोबर की नाही. आपल्या ब्लड टेस्ट मध्ये हिमोग्लोबिन काउंट चेक करतात. त्याच्यामध्ये काय असतं? हिमोग्लोबिन इज नथिंग बट ग्लोबिन इज दी प्रोटीन पार्ट. हिमो डील्स विथ आयर्न. पण तुम्हाला हे माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये ऑर्गॅनिक कंटेंट आहे
आणि हिमोग्लोबिनच्या मॉलिक्युल मध्ये पण कार्बन आहे. तर कार्बन इज अटॅच्ड विथ सम मेटल. तर तो हिमोग्लोबिन जो आहे तो एक प्रकारचा ऑर्गेनोमेटॅलिक कंपाऊंड आहे. ऑर्गॅनिक बिकॉज इट हॅज कार्बन, मेटलिक बिकॉज इट हॅज आयर्न. असे अनेक प्रकारचे वेगवेगळे ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स पण कार्बन बनवतो. म्हणजे कार्बन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बनवतो, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स बनवतो आणि ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स पण बनवतो. सो आपण म्हणूनच मागच्या वेळेला बोललो होतो की त्याची व्हरायटी आहे खूप सारी आणि त्याच्यामध्ये खूप सारे व्हेरिएशन्स आहेत. नुसतेच ऑर्गॅनिक कंपाऊंड्सची पण खूप भली मोठी लाईन आहे. ते आपण होमोलोगस सिरीज मध्ये बघितलं होतं. आता हे असं का होतं? ह्याचं कारण आहे कोव्हॅलंट बॉन्ड. तर व्हॉट इज अ कोव्हॅलंट बॉन्ड? Whenever two or more atoms share the electrons with each other, they're not giving and तुझं आणि माझं देणं घेणं नाहीये, शेअरिंग आहे. शेअरिंग इज केअरिंग. बरोबर ना? मराठीमध्ये याला आपण म्हणतो सामायिक करणं. दोघांनी एकमेकांबरोबर सामायिक केलंय म्हणजे काय केलंय? शेअर केलंय. सामायिक करणं किती कठीण शब्द आहे, शेअर करणं किती सोपं. देवाणघेवाण. देवाणघेवाण आयनिक मध्ये होते. कोव्हॅलंट मध्ये देवाणघेवाण होत नाही, शेअरिंग होतं. म्हणजे सामायिक करणं होतं. आता ह्या बेंचवरती मी बसलोय, माझ्या बेंचवरती माझी एक मैत्रीण बसली, आम्ही दोघींनी बेंच शेअर केलाय. माझ्याकडे एक आसन आहे, ते मी माझ्या मैत्रिणीला देऊन टाकलं, ती त्या आसनावर बसलेली आहे. माझी वस्तू मी तिला दिली, ते आयनिक बॉन्ड आहे. पण शेअरिंग मध्ये एकच ठिकाणी आपण लोक सगळं शेअर करतो. जसं की आपण रूम शेअर करतो आपल्या भावाबरोबर, बहिणीबरोबर, आई बरोबर, बाबांबरोबर. आपण कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये असतो. त्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्डचा स्ट्रॉंगर. तुम्ही शेअर करता एखादी गोष्ट पटकन सोडता का? नाही करत ना. आपला बेंच तरी आपण पटकन सोडतो. माझं आणि माझ्या मैत्रिणीचं चांगलं जमतं, आम्ही इथेच बसतो. मग आपल्याला शिक्षक उठवतात, किती गप्पा मारताय तुम्ही, तू इकडे बस ग, तू तिकडे बस ग. थोडा वेळ आपण जातो, आपल्या शिक्षिका गेले की आपण परत एकमेकांजवळ येऊन बसतो. कारण की तो कोव्हॅलंट बॉन्ड आहे, बिकॉज दॅट इज गुड काइंड ऑफ शेअरिंग. बरोबर. आता कार्बन, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की कार्बन इज अ स्मार्ट निगोशिएटर. कार्बनची टेट्राव्हॅलन्सी, आता अच्छा हे टाइप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड, सिंगल, डबल, ट्रिपल आपण ऑलरेडी बोललो होतो. आता कार्बनचे स्पेशल फीचर्स आपल्याला माहिती आहे की त्याची व्हर्सॅटिलिटी काय आहे, की तो अनेक प्रकारचे बॉन्ड्स बनवतो. टेट्राव्हॅलन्सी मध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की कार्बनला 4 व्हॅलन्सी आहे त्याची, म्हणजे 4 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट शेल. तर ह्या 4ला 8 करायचं त्याला. इट नीड्स टू गेट द ऑक्टेट फॉर स्टेबिलिटी. मग त्या ऑक्टेटसाठी तो बिचारा फार धडपड करतो. 4 इलेक्ट्रॉन देणं तर शक्य नाही, घेणं पण शक्य नाही. का? हे सगळं आपण डिटेलमध्ये बोललो. मग 4 इलेक्ट्रॉन देणे किंवा घेण्यापेक्षा 4 इलेक्ट्रॉन शेअर केले तर स्वतःचे पण जवळ राहतात, इतरांचे पण येतात जातात. त्याचंही भलं, आपलंही भलं. अशा पद्धतीने बिझनेस करणारा माणूस हा स्मार्ट निगोशिएटर असतो की नाही मला सांगा. तुम्हाला एखाद्या माणसाबरोबर बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला त्याच्याशी गोड बोलून तुमचा बॉन्ड टिकवावा लागेल. नाही तर ह्या वर्षी कॉन्ट्रॅक्ट केला, पुढच्या वर्षी तोडून टाकला, असे बॉन्ड कार्बन बनवत नाही. कार्बनचे बॉन्ड्स खूप स्टेबल असतात. एकदा बनला की बनला. त्याच्याबरोबर बॉन्डिंग केलेले लोक तो बिझनेस सोडून जात नाही, बिकॉज तो सगळ्यांची काळजी घेतो, सगळ्यांना रिस्पेक्ट देतो, म्हणजे इलेक्ट्रॉन्स देतो, स्वतःचे पण देतो आणि समोर ज्याचे घेतो, म्हणजे त्याच्यावर उपकार करत नाही. म्युच्युअल असतं ते अग्रीमेंट. असेच बॉन्ड टिकतात. बरोबर. कॅटिनेशन इज द प्रॉपर्टी इन विच कार्बन मेक्स अ लॉंग चेन्स विथ इटसेल्फ. कार्बनच्या अशा लांबच्या लांब साखळ्या बनतात. आणि मी तुम्हाला मागे पण बोलले होते की कार्बन इज इलेक्ट्रोनेगेटिव्ह बिकॉज इट इज अ नॉन मेटल. पण तो बाकी सगळ्यांसारखा असा नाहीये. आता एक बकवास पिक्चर आलाय, काय दिवाने की दिवानियत असं काहीतरी एक बकवास पिक्चर आलाय. आय डोंट नो. असं आता थोड्या वेळापूर्वीच मी युट्यूबवर त्याचा एक व्हिडिओ बघत होते. अशा पद्धतीचे जे पिक्चर असतात ज्याच्यावर एकदम असे काय बरं म्हणतात, ओव्हर पॉवर करणारे हिरो असतात, ते खूप इलेक्ट्रोनेगेटिव्ह असतात. तसा कार्बन नाही. आपला कार्बन इज अ व्हेरी कूल पर्सन. शेअरिंग केअरिंग वरती येतो. त्याच्यामुळे त्याच्यावर बॉन्डिंग करणारे सगळे खुश असतात. इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे कारण की तो इलेक्ट्रॉन घेतोय पण तो घेऊन टाकत नाही, तो शेअर करायला देतोय, म्हणूनच त्याच्याबरोबर लोक स्वतःहून येतात. ठीक आहे. आता हायड्रोकार्बन्स आपण बोललो होतो. इट इज ऑल अबाउट हायड्रोजन अँड कार्बन बॉन्ड्स. त्याच्या ब्रांचेस, त्याच्या रिंग्स, लिनियर स्ट्रक्चर्स. बोला. थोडं मराठीमध्ये सांगा. काय मराठी सांगू? हायड्रोकार्बन नाही म्हणजे पुढचं शिकवताना बरं जरा बरं. डोक्याच्या बाहेर जातं. हो का? बरं. अगं मी हे सांगत होते की इलेक्ट्रोनेगेटिव्ह म्हणजे काय? इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेणं. इलेक्ट्रॉन माहितीये
निगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन खेचून घेणारे. आता पिरियोडिक टेबल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता जरा ऐका मी काय सांगते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी हे फीचर आपण ऑलरेडी बोललोय. इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण असतात? नॉन मेटल्स. आपल्या इकडे हॅलोजनचा ग्रुप आहे 17वा वर्टिकल ग्रुप जो आहे तो, बरोबर. त्याच्यामध्ये क्लोरीन, फ्लोरीन हे सगळे आहेत ना, सगळे डेंजरस लोक आहेत. हे सगळे खूप इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत. म्हणजे HCl तुम्हाला माहिती आहे, HCl इज ऍसिड. त्याच्यामध्ये हायड्रोजन आहे, क्लोरीन आहे. तर हा क्लोरीन काय करतो? हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन खेचून घेतो स्वतःकडे. तो कोण आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. कबीर सिंग माहिती नाही का तुम्हाला? असं खेचून घेणं समोरच्या, ते अॅनिमल मूवी, असे सगळे जे हिरो लोक असतात जे समोरच्याला काय म्हणतात, ओव्हर पॉवर करतात, असे सगळे लोक ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. कारण काय? ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे याचं कारणच काय? क्लोरीनला एकाच इलेक्ट्रॉनची गरज आहे. हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन आहे, क्लोरीनकडे एक इलेक्ट्रॉन कमी आहे. एकमेकांबरोबर बॉन्ड बनवतात, पण कार्बन बिचारा गरीब बिचारा, कार्बन नाही सॉरी हायड्रोजन गरीब बिचारा एक सिंगल, त्याचा जीवच एकाच आहे. आणि क्लोरीन त्याच्यापेक्षा खूप डेंजरस आहे. त्याच्यावर पकड घेतो आणि त्याचा इलेक्ट्रॉन खेचून घेतो. असे लोक इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. आणि या बाजूला आपल्या पिरियोडिक टेबलच्या लेफ्ट साईडला जे सगळे मेटल्स आहेत, जे हिरो लोक आहेत, ते इलेक्ट्रॉन देऊन टाकतात. तर ते काय करतात? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतात. इकडचे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, तिकडचे इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आता कळलं का? कार्बन हा नॉन मेटल आहे, पण तो इलेक्ट्रॉन्स घेतो स्वतःकडे. त्याला पाहिजेत ना इलेक्ट्रॉन्स, बघ ना, आय डोंट नो, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स कमी आहेत, त्याच्यामुळे त्याला घ्यायचे आहेत, पण तो लोकांना त्रास देत नाही, हे सांगायचं होतं मला. ठीक आहे. आता हा जो कार्बन आहे हा वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स बनवतो. सिंगल लाईन म्हणजे लिनियर स्ट्रक्चर्स, त्याला आपण म्हणतो रेषीय शृंखला. मग असतात आय डोंट नो सायक्लिक चेन्स, म्हणजे गोल गोल रिंग्स असतात, त्याच्या वर्तुळाकार असतात त्या. आणि नंतर असतात शाखीय शृंखला म्हणजे ब्रांचेस, किंवा फ्युलिरिन सारखा एक 3 डायमेन्शनल बॉल सारखा स्ट्रक्चर पण कार्बन बनवतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कार्बनचेच कंपाऊंड असतात. त्याच्यामध्ये कार्बन 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 दे आर ऑल अटॅच्ड, राईट. आता फंक्शनल ग्रुप्स आपण मागच्या वेळेला बघितले होते. फंक्शनल ग्रुप आपण पुस्तकामध्ये बघूया, ते जास्त डिटेलमध्ये, कारण ते स्टार्ट मध्ये. तर टाइप्स ऑफ फंक्शनल ग्रुप्स, ठीक आहे. अँड दे डिटरमाइन द रिएक्टिव्हिटी ऑफ द कार्बन कंपाऊंड्स. कार्बन आणि हायड्रोजन तर आहेतच, पण ह्याच्या बरोबर काही मानाचे गणपती जेव्हा येऊन बसतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? फंक्शनल ग्रुप्स. ते आपण ऑलरेडी बुकमध्ये बघितलेले आहेत. होमोलोगस सिरीज आपण मागच्या वेळेला केल्या होत्या. लेट मी गो बॅक टू द बुक, कारण त्याच्यामध्ये ह्या गोष्टी डिटेलमध्ये आहेत. लेट मी टेक यू टू द बुक नाऊ. तुम्हाला जरा समजेल की आपण काय बोलतोय. होमोलोगस सिरीजचा मागच्या वेळेला आपण घेतलेला मुद्दा आणि हा मुद्दा बघा. आपण बोललो होतो फंक्शनल ग्रुप्स, त्याचा एक मस्त टेबल दिलेला आहे आपल्याला. हे फंक्शनल ग्रुप्स कोण असतात बघा. ह्या सगळ्या कार्बनच्या आपण वेगवेगळ्या बघितलेल्या आतापर्यंतच्या रेषीय आणि नंतर शाखीय शृंखला आणि मग गोल गोल रिंग सारख्या शृंखला, ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे तो बनवत असतो. सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, म्हणजेच सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स हे पण कार्बन बनवतो. आता आपल्याला बघायचे फंक्शनल ग्रुप्स, जे आपण ऑलरेडी बोललोय, ते टेबलमध्ये पण आपल्याला दिले आहेत बघा. आपल्याला 7 फंक्शनल ग्रुप्स दिलेले आहेत. त्यातला पहिला हॅलोजन, म्हणजे ऍक्च्युअली 3 मेजर ग्रुप हॅलोजनचे. मी तुम्हाला म्हटलं होतं क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमिन हे जे कोणी आहेत ना, ह्याच्यामध्ये हे सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहेत. त्याच्यामध्ये फ्लोरीन ऍड नाही केलेलं आहे, पण फ्लोरीन पण एक रिएक्टिव्ह एलिमेंट आहे, खूप भयंकर एलिमेंट आहे तो. अल्कोहोल हे ऑक्सिजनचे 6 आहेत. ऑक्सिजन असलेले 6 फंक्शनल ग्रुप कार्बनच्या स्ट्रक्चरमध्ये येतात. सगळ्यात पहिलं अल्कोहोल, मग अल्डिहाइड, मग कीटोन, मग कार्बोक्सिलिक ऍसिड, इथर, इस्टर. आता हे कसं लक्षात ठेवायचं? सोपं. अल्कोहोल OL म्हणजे OH, ओल OH. तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला लक्षात ठेवू शकता. आम्ही जेव्हा हे लक्षात ठेवलं होतं, आम्ही हे पद्धतशीर लिहिलं होतं, कारण हे अल्डिहाइडचा फॉर्म्युला हा आहे आणि हे त्याचं स्ट्रक्चर आहे, हे डोक्यामध्ये पक्क व्हायला पाहिजे. आपण 2-3 वेळा तुम्ही हा टेबल लिहिलात तर तुम्हाला आपोआप येऊन जाईल. याच्यामध्ये काहीच कठीण नाही. कीटोन, रिंगटोन सारखं C डबल बॉन्ड O, म्हणून आम्ही हे आमच्या पद्धतीने हे लक्षात ठेवलं होतं. तुम्ही तुम्हाला हवी ती ट्रिक घेऊन हे लक्षात ठेवा. ऍसिड, तुम्हाला माहितीये ऍसिडचा फॉर्म्युला CH3COOH, बरोबर. C2H5COOH, हा COOH म्हणजेच कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. इथरचा फॉर्म्युला आहे O आणि इस्टरचा फॉर्म्युला आहे C डबल बॉन्ड OO. ठीक आहे.
आणि अमाइन्स NH2 हे वेगवेगळे फंक्शनल ग्रुप्स आहेत जे आपल्या हायड्रोकार्बनच्या चेनमध्ये जेव्हा येतात तेव्हा त्याला मानाचे गणपती म्हणून पहिलं स्थान मिळतं. आता आपण बघतोय होमोलोगस सिरीज, जे आपण ऑलरेडी मागे बोललो होतो, असं नाहीये की आपण हे बोललो नाहीये, पण आपण रिवाइज करतोय कारण पुढची गोष्ट याला कनेक्टेड आहे म्हणून हे मुद्दाम मी सांगतेय. कारण होमोलोगस सिरीज एकाच पॅटर्नचे खूप सारे मोठे मोठे मॉलिक्युल्स बनत जातात. एक्झाम्पल बघा, आता अल्केन नावातच ANE म्हणजे काय, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. ANE चा अर्थ आहे सॅच्युरेटेड. सगळ्यांमध्ये सिंगल बॉन्ड आहे आणि सगळे सुखी आहेत आपापल्या सिंगल बॉन्ड मध्ये. आता ह्या अल्केन मध्ये सगळ्यात पहिला जो काही मॉलिक्युल आहे तो आहे मिथेन. मिथेनच्या एका हायड्रोजनला काढलं आणि तिकडे एक CH3 ग्रुप टाकला तर 2 कार्बन झाले. म्हणजे आता आपण बघतोय कॅटिनेशन, कार्बन स्वतःच्याच लांब लांब चेन बनवणार आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे फंक्शनल ग्रुप आता ऍड करत जाणार. ही सगळ्यात पहिली आणि सिम्पलेस्ट होमोलोगस सिरीज आहे अल्केन्सची. एक हायड्रोजन काढत जायचा आणि तिथे कार्बनच्या CH3चा ग्रुप ऍड करत जायचा. असं तुम्ही करत गेलात तर तुमची चेन वाढत जाते. म्हणजे कार्बन 1, मग 2, मग 3, मग 4 असं तुम्ही अनंत पद्धतीने वाढवू शकता. आणि कार्बन स्वतः बरोबर लांबच्या लांब साखळ्या बनवण्यामध्ये प्रख्यात आहे. एव्हरीबडी नोज दॅट कार्बन डज इट. त्याच्यामुळे तो हे करू शकतो. आणि तुम्ही पण अशी खूप मोठी चेन बनवू शकता आणि सांगू शकता दिस इज माय रिझल्ट ऑर दिस इज माय रिसर्च. यू कॅन फाइंड आउट. तुम्हाला कदाचित असा मॉलिक्युल सापडेल सुद्धा. तर अशा पद्धतीने ह्या कार्बनच्या होमोलोगस सिरीज असतात. जसा हा अल्केन आहे. आता ह्या आपण काय केलं होतं, मिथेनच्या एका हायड्रोजनला काढलं आणि CH3 ला आणखीन एक CH3 लावला. आता या CH3 ला मी आणखीन एक CH3 न लावता OH लावला तर माझा काय बनतो, मिथॅनॉल. म्हणजेच काय झालं, एक नवी सिरीज बनली जी काही अल्कोहोलची आहे. तर ही होमोलोगस सिरीज पुढची जी आहे ती अल्कोहोल. आता तुम्हाला अल्किन्स आणि अशाच अल्काइन्सच्या पण सिरीज बनवता येतात. एकदा तुम्हाला कळलं की काय करायचंय, आता तुम्ही अल्काइन नाही बनवू शकणार का? इकडचा एक हायड्रोजन काढा, इकडचा एक हायड्रोजन काढा आणि एक ट्रिपल बॉन्ड टाकून द्या, झालं. म्हणजेच तुम्ही काय करताय, यू आर मेकिंग अ लिस्ट ऑफ कंपाऊंड्स. एकावरून खालचा 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 खालचा, हे होमोलोगस. ठीक आहे ना. होमो म्हणजे एकसारखे, लोगस म्हणजे एकसारखे असलेले सगळे सिरीज मध्ये येणार आहेत, फंक्शनल ग्रुप वाले. आता आपल्याला पुढे बघायचं होतं IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये की माझ्याकडे, मी तुम्हाला मागे उदाहरण सांगितलं होतं, माझ्या इकडे एका पक्षाचं नाव, आमच्या गावात त्याला देव पक्षी म्हणतात, आणखीन काही ठिकाणी त्याला खंड्या म्हणतात, काही ठिकाणी त्याला किंगफिशर म्हणतात. अरे पण तो नक्की कोण आहे, चित्र बघितलं की कळतं अरे हा तर आमच्या गावात पण आहे. तुमच्याकडे त्याला आणखीन काही वेगळ्या नावाने बोलवत असतील. सांगायचा मुद्दा असा, एकाच माणसाला अनेक नाव आहेत. त्याला आम्ही शोधून काढलं, काय उपयोग आहे माणसाचं? म्हणजे आता आपण बोलतोय एखाद्या केमिकलचं. एखाद्या केमिकलला मी ज्या नावाने ओळखते, कदाचित परदेशामध्ये त्यालाच वेगळ्या काहीतरी नावाने बोलवत असतील आणि मग त्याला काहीतरी वेगळंच शोधून काढल्यासारखं वाटेल जे की मी ऑलरेडी शोधलंय. पण असं करून काही चालणार नाही आणि सगळ्यांना सगळं समजायला पाहिजे ना. म्हणून आपल्याकडे एक IUPAC नॉमेनक्लेचर म्हणजे इंटरनॅशनल युनिटचं एक काय बरं म्हणतो, स्टँडर्ड करणारं, एक जगभरामध्ये वापरलं जाणारं एक युनिट आहे. ते सगळ्यांना नावं ठेवतं, म्हणजे त्यांचं सगळ्यांचं बारसं करतं आणि त्या सगळ्या नवीन नवीन बनलेल्या मॉलिक्युल्सला एकाच पॅटर्न मध्ये नाव देण्याचं काम IUPAC करतं. नॅशनल युनियन ऑफ अप्लाइड केमिस्ट्री. बोला, कोणतं युनिट? युनिट म्हणजे एक ग्रुप ऑफ पीपल. प्रत्येक देशातले प्रतिनिधी त्याच्यामध्ये असतात. एक भारतातला असेल, एखादा पाकिस्तानचा असेल, एखादा चायनाचा असेल, एखादा अमेरिकेचा असेल, एखादा आफ्रिकेचा असेल, एखादा श्रीलंकेचा असेल. प्रत्येक देशातल्या माणसाला माहिती असावं की हे जे काही आपण करतो हे असंच करायचंय, जगामध्ये जे चाललंय तुम्ही जगाबरोबर पाहिजे ना. तर आम्ही बाबा आजम के जमाने के शोध लगा की हम बोलेंगे की हमने कुछ निकाले है, असं नाही चालू शकत ना. म्हणून सगळ्यांना सगळं समान माहिती असावं म्हणून IUPAC मध्ये इंटरनॅशनल युनियन आहेत. त्याच्यामध्ये प्युअर आणि अप्लाइड केमिस्ट्री. प्युअर केमिस्ट्री म्हणजे तुम्ही जी रिसर्च कराल ना त्याची नावं त्याच्यामध्ये ठेवणार. अप्लाइड म्हणजे तुम्ही जे बनवाल त्याचं पण नाव ते तिथे ठेवणार. नाव ठेवणार म्हणजे काय, त्याला एका सिस्टीम मध्ये टाकणार की सगळ्यांनी ह्याच पद्धतीने नावं ठेवायची आहेत. बरोबर. आता उदाहरणार्थ बारसं करणार. उदाहरणार्थ बघा, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये समजा माझं नाव आहे दीपिका श्रीकांत दीक्षित, म्हणजे माझं नाव दीपिका, माझ्या बाबांचं नाव श्रीकांत दीक्षित, माझं आडनाव. हा पॅटर्न आहे की नाही.
तर तुमचं पण नाव असेल, काय असेल, अजय विजय पाटील, असं काही आपण फॉर एक्झाम्पल एक घेऊया की आपलं नाव, आपल्या बाबांचं नाव आणि आडनाव, हा आपला फॉर्मॅट आहे की नाही जनरल. लग्नानंतर मुलींचं नाव बदलून नवऱ्याचं नाव येतं, आडनाव बदलतं, हा आपल्या महाराष्ट्रातला एक भाग आहे, म्हणजे हे सगळीकडेच होतं. पण तुम्ही जर साऊथ इंडियामध्ये गेलात तर तिथे बाबांचं नाव हेच आडनाव आहे, ते लोक आडनाव लावत नाहीत. खूप ठिकाणी तुम्ही बघा, माझीच मैत्रीण आहे, तिचं नाव आहे वत्सला दोराई राजन. तर दोराई राजन तिच्या बाबांचं नाव आहे का नवऱ्याचं नाव आहे आपल्याला काही समजत नाही, पण ते म्हणतात की आम्ही आडनाव लावत नाही, कारण की त्यांची नावच फार मोठी मोठी असतात. सो आडनावाच्या ऐवजी त्यांची नावं बाबांचं नाव किंवा गरज वाटली तर नवऱ्याचं नाव असं ते करू शकतात. सो हा त्यांच्याकडे असलेला एक भाग आहे नाव म्हणण्याचा. असं तुम्ही वरती जा नॉर्थ साईडला तर तुम्ही सगळेच बघा कुमार आणि कुमारी, कुमार आणि कुमारी. आपल्याला असं वाटतं अजित कुमार, अजित कुमार, कुमार हे आडनाव वाटतं, पण ते सगळ्याच मुलांना अजित कुमार म्हणतात, मग आडनाव काहीतरी वेगळंच असतं, बरोबर. सांगायचा मुद्दा असा, आपली जी काही नावं ठेवण्याची पद्धत आहे आपल्याकडे, आपण ज्या पद्धतीने आपलं नाव ठेवतो तसं सगळीकडे जगात होत नाही, आपल्या देशात पण होत. तर सांगायचा मुद्दा असा आहे की सगळीकडे युनिफॉर्मिटी असावी, म्हणून जगामध्ये पण या सगळ्या केमिकल कंपाऊंडची नावं एकाच फॉर्मॅटमध्ये टाकायची, ह्याच्याकरता IUPAC नॉमेनक्लेचर काम करतं. मग काम करायचं म्हणजे काय करायचं, सोपं. प्रेफिक्स, पॅरेंट, सफिक्स. प्रेफिक्स म्हणजे त्याचं नाव, पॅरेंट म्हणजे बाबांचं नाव, सफिक्स म्हणजे आडनाव. महाराष्ट्रातलं जे कल्चर आहे ना ते बेस्ट आहे, जे आपण करतो ते जगात सगळ्यात भारी आहे बघा. आपलं जेवण, आपलं नाव ठेवण्याची पद्धत, आपलं क्लायमेट सगळं मस्त आहे, काही त्यातला त्रास नाही, सगळ्यांनी फॉलो करावा असं आपण काम करतो. असे आपला महाराष्ट्र इतकं महान आहे, इतके महान लोक आपल्याकडे होऊन गेलेत. बघा ना, आपला जो काही प्रांत आहे तो शिवाजी महाराजांचा आहे, संभाजी महाराजांचे, इतके ग्रेट लोक आपल्या मातीत होऊन गेलेत, मग पीपल शुड फॉलो अस. ह्याच्यामध्ये बघा कसं आहे, प्रिफिक्स, पॅरेंट, सफिक्स आपलाच फॉर्मॅट आहे की नाही, नाव, बाबांचं नाव, आडनाव. कसं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगते कसं करायचं. सगळ्यात आधी कुठल्याही केमिकल तुम्हाला स्ट्रक्चर दिसलं, त्याचा फॉर्म्युला दिला, त्याच्यामधले बाबा शोधून काढायचे. बाबा म्हणजे काय, कार्बनची चेन सगळ्यात मोठी लांब, वाकडी असेल, गोल असेल, तिरकी असेल, डबल बॉन्ड असेल, कसाही असेल, पहिला कार्बन ते शेवटचा कार्बन, मॅक्झिमम कार्बन जिथे कव्हर होतात तसं तुम्हाला त्याला नंबर करायचं. म्हणजे काय करायचं, तुम्हाला माहितीये आपण आता मगाशीच बोललो की कार्बनच्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चर्स असतात, एक सरळ शृंखला असते, शाखीय शृंखला असते, अशी काही काही असू शकते. पण आता आपल्याला हे बघायचंय की लॉंगेस्ट चेन, सगळ्यात मोठी चेन कसं तुम्ही नंबर करणार. ती जी चेन आहे ती तुम्हाला तुमचे बाबा सापडले त्याच्यामध्ये, त्यात पूर्ण चेन मधला बाबा म्हणजे काय, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, कारण त्याच्यावरतीच ठरणार आहे की तो प्रोपेन आहे का, तो ब्युटेन आहे का, तो ऑक्टेन आहे का, तो नोनेन आहे. म्हणजे काय करायचं, आता बघा, आपल्याला जसं आपण मराठीमध्ये 1 2 3 4 म्हणतो, इंग्लिशमध्ये 1 2 3 4 म्हणतो, तसं आपल्याकडे केमिकल्सला नाव लिहिताना 1 ते 10 इथं दिलंय का, आपल्याला दिलं नाहीये. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन, असं 1 ते 10 ची नाव आहेत. ते आपल्याला आहेत कुठेतरी पुस्तकामध्ये आहेत ते, आय विल शो दॅट टू यू, डोंट वरी. आहे कुठेतरी ते, आता ते वरती असेल त्या ह्याच्यामध्ये असेल, आपल्या होमोलॉगस सिरीज मध्ये असेल. 1 कार्बन असेल तर मिथेन, 2 असेल तर इथेन, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, गाणं आहे ते, मस्त पाठ करायचं, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. कुठे गेलं ते आपण शोधूया, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील की तुम्हाला काय पाठ करायचं. हे बघा, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन, 1 ते 10. आपण 1 2 3 4 म्हणतो की नाही, केमिस्ट्रीतले 1 ते 10 म्हणजे हे आहेत, आणि हे कोण आहेत, हे सगळे कार्बन आहेत. 1 कार्बन असेल तर मिथेन, 2 असेल तर इथेन, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे, कारण ह्याच्यावरतूनच तुम्हाला समजणार आहे की तुमचा बाबा कोण आहे स्ट्रक्चर मधला. बाबा म्हणजे लॉंगेस्ट कार्बन. का, मी तुम्हाला सांगते बघा, अशी कुठलीही शृंखला असेल, आता तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल आपण हे घेऊया, आता आपण इथे ड्रॉ करूया, मग तुम्हाला समजेल की मी काय म्हणते. बघा, आता मी या स्ट्रक्चर मध्ये ड्रॉ करते काही गोष्टी. समजा 1 2 3 4 5 6 7, हे 7 कार्बनची आपण ही हेप्टेनची शृंखला घेतली. मी इथे काहीतरी अटॅच करणार, इथे काहीतरी अटॅच करणार, इथे डबल बॉन्ड करून टाकला समजा मी,
इथे पण एक डबल बॉन्ड केला आणि इकडे काहीतरी लावलं. प्रत्येक कार्बनची व्हॅलेन्सी 4 पाहिजे. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 खाली पण आला एक बॉन्ड येईल. 1 2 3 खाली किंवा वर सेमच असतं बरं का, आपण कुठेही लावू शकतो. या कार्बनचे 1 1 2 3 झालेत, 4. ह्याचे तर 2च आहेत, मग इकडे 3 झाले का? 1 2 3 4 झाले. या कार्बनचे 3. अशा पद्धतीचं एक स्ट्रक्चर मी उगाच काढलं. आता इथे काहीही असू शकतं बरं का, हायड्रोजन 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 असं मी टाकते सध्या. समजा मी इथे CH3 टाकला, तर आता काय होईल? आता आपल्याला कार्बनच्या चेन मोजायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8, म्हणजे 8वा इकडे आहे. म्हणजे मला आता ऑक्टेन बघायला पाहिजे. ऑक्टेन 7 होते सरळ रांगेत, पण वरच्या बाजूला एखादी वेगळी ब्रांच असेल त्याची ज्याच्यामध्ये कार्बन आहे, तर मला नंबर देताना किंवा मोजताना त्याला पण धरायचंय. म्हणजे नंबर करताना असं बघायचं की लॉंगेस्ट चेन विथ मॅक्झिमम कार्बन त्याच्यामध्ये आलेले आहेत. बरोबर. आता माझ्या या कार्बन मध्ये आलेत 8 कार्बन. म्हणजे 8 कार्बन म्हणजे बाबा कोण आहे? ऑक्टेन. बघा मी तर लिहून टाकते. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि डिकेन म्हणजे 10. आपण इंग्लिशमध्ये पण म्हणतो ना, इट्स अ डिकेड. डिकेड म्हणजे 10 वर्षांचं किंवा 10चं. तसं नोनेन म्हणजे 9. ऑक्टेन, ऑक्टेट म्हणतो आपण. ऑक्टेट रूल तुम्हाला माहिती असेल. हेक्झागॉन, पेंटागॉन, हेप्टागॉन हे सगळे रेग्युलर शब्द आहेत. ब्युटेन थोडासा वेगळा आहे. ब्युटेन इज फॉर 4 आणि प्रोपेन इज फॉर 3. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन असेच लक्षात ठेवा. पेंटेन म्हणजे 5, हेक्झेन म्हणजे 6 तुम्हाला ऑलरेडी माहिती. आता हे तुम्हाला कळलं. बाबा शोधून काढले तुम्ही एकदा, ते तुम्हाला आडनाव आपोआप सापडतं. म्हणजेच काय, तुम्हाला आता कळलंय बाबा कोण आहेत? 8. म्हणजे आपल्या बाबाचं आडनाव काय यायला पाहिजे? 8 म्हणजे ऑक्टेन. बाबा कळले की आडनाव कळतं. बरोबर. आता फंक्शनल ग्रुप म्हणजे मानाचे गणपती शोधून काढायचे याच्यामध्ये आपण. आता बघा ह्याच्यामध्ये मजा अशी आहे की याच्यात डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड स्वतःच मानाचा गणपती आहे, म्हणजेच तो फंक्शनल ग्रुप आहे. केव्हाही बघा, तुम्हाला मी आता एक प्रश्न विचारतो. तुम्ही लग्न कार्यामध्ये, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांकडे लग्न कार्यामध्ये काही लोक रुसणारे असतात, काही तरी पण पुसतात. मग आपण काय करतो? त्यांना मान देतो, त्यांना आधी बोलवतो. फंक्शनल ग्रुप म्हणजे ते मानाचे गणपती आहेत किंवा ते मानाचे लोक आहेत ज्यांना आधी यायला पाहिजे, नाही तर ते रुसतात. माझा नंबर आधी का नाही? हे फंक्शनल ग्रुप आहे. म्हणजे तुम्हाला आता काय करायचंय, ह्या पूर्ण चेन मध्ये जिकडे फंक्शनल ग्रुप आहे अशा कार्बनला कमीत कमी नंबर यायला पाहिजे, असं तुम्हाला नंबरिंग करायचं. आपण हे आधी केलंय का मला सांगा जरा. IUPAC नॉमेनक्लेचरचा पार्ट आपण आधी केला आहे का? नो मॅम. नो. सो नाऊ पे अटेन्शन. मी सगळं पेंट उघडते, तुम्हाला मला डिटेल मध्ये नीट समजावून सांगता येईल. हे इथे मला काढण्यात जरा लिमिटेशन आहे. स्ट्रक्चर आय कांट ड्रॉ देअर. सो नाऊ जस्ट सी. कार्बन 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 कार्बन, वरती कार्बन, त्याच्यावरती कार्बन, इकडे कार्बन आणि इथे एक कार्बन. थांबा, अशी समजा मी एक लॉंग चेन बनवली. तर आता ह्याला काउंट करायचंय. मी काय करते, जस्ट सी, आय एम जस्ट ड्रॉइंग अ स्ट्रक्चर ऑफ कार्बनची एक मी चेन बनवली. कार्बन कसाही वाकडा तिकडा उलटा पुलटा असू शकतो बरं का. आता आपण असं करूया, ह्या कार्बनला, तुम्हाला माहितीये प्रत्येक कार्बनला 4 व्हॅलेन्सी 4 आहे ना, 4 बॉन्ड करायला पाहिजे. हायड्रोजन 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 लावून टाकले. इकडे पण मी हायड्रोजन, का बरं? कारण आपण पहिल्यांदा करतोय, तर आपण एक एक गोष्ट स्टेप बाय स्टेप बघूया. आपण आता काय केलंय, आपण एक कार्बनची चेन बनवली आणि सगळे कार्बन सॅच्युरेटेड आहेत, म्हणजे नोबडी इज हॅव्हिंग अ डबल ऑर ट्रिपल बॉन्ड. आता काय झालं, ह्या स्ट्रक्चर मध्ये बघा आम्ही काय काढलंय, एक सरळ स्ट्रक्चर होतं त्याला मी उगाच ब्रांच केलेली आहे कार्बनची. 1 2 3 4. आता इकडे आणि इकडे सगळीकडे हायड्रोजनच येणार आहेत. हायड्रोजन हायड्रोजन. इकडे 2 कार्बन
म्हणजे त्याचे बॉन्ड सॅटिस्फाय झालेत ना. आणखीन 1 हायड्रोजन 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 कोण आहे माहितीये का? जय विरू की जोडी आहे. कार्बन हायड्रोजन म्हणजे काय? जय विरू. त्यांचं एकमेकांशी एवढं पक्क नातं आहे ना, कार्बन एकटं दिसलं ना बिचारा की लगेच तो हायड्रोजन त्याच्या मदतीला येतोच. सो हे झालं कार्बन हायड्रोजन हायड्रोजन. आता आपल्याला काय करायचं, हे स्ट्रक्चर आहे आपल्याकडे. आता आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर करायचंय, तर आपल्याला ह्याला नंबर करावं लागेल. आपल्याला शोधावे लागेल लॉंगेस्ट कार्बन चेन. ही आहे का? 1 2 3 4 5 6 7 8. असं करूया, इथून मोजू. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता असं मोजलं काय आणि इकडून मोजलं काय, 8च राहणार आहेत, कारण हे सगळे सॅच्युरेटेड आहेत आणि त्याच्यामध्ये कोणीही मानाचा गणपती नाही. पण आता इथे स्टोरीमध्ये ट्विस्ट येतो. आता समजा मी इथला एक हायड्रोजन काढला आणि ह्याच्याऐवजी मी इथे एक क्लोरीन आणला. आता मी काय करते, आय एम चेंजिंग वन ऑफ द हायड्रोजन टू अ फंक्शनल ग्रुप. हा आहे हॅलो ग्रुप. हायड्रोजनच्या जागी आता मी क्लोरीन लावला. मी इकडून मोजलं तर हा किती होईल बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8. हे काय झालं रे, 7 आणि 8. जर मी उजवीकडून असं मोजलं त्याला रेग्युलर पॅटर्न मध्ये, तर ह्या कार्बनला नंबर येतो 7. हा आहे आपला मानाचा गणपती. असं नंबरिंग केलं तर ह्याला राग येईल ना, मला 7वा नंबर का दिलाय, इकडून काउंट करा. मग 1 2, मग आपण काउंटिंग करणार इकडून. या बाजूने काउंटिंग केलं तर आपल्या मानाच्या गणपतीला राग येईल, घुसून बसेल तो. गणपती म्हणजे गणपती बाप्पाला मी काही म्हणत नाहीये, पण असे असतात ना लोक जे रागवतात रुसतात. जसे आपण बोललो लग्न कार्यामध्ये असतात, कोणतरी आत्या असते, कोणतरी मावशी असते, कोणतरी काकूच असते, कोणतरी आजीच असते. तसे असतात हे फंक्शनल ग्रुप. त्यांना रागवू द्यायचं नाही, आपण आपलं कार्य चांगलं शांतीत पार पाडलं पाहिजे. कार्य काय आहे, कंपाऊंडला नाव द्यायचं. बारसं करायचं ना आपल्यालाच. बारशामध्ये विघ्न कशाला, तुला राग येतो का बाई, तू आधी तुझी साडी घे, हो की नाही, तुला जे आवडते तू घे, म्हणजे तू शांत राहशील, कार्यक्रम आमचा चांगला व्यवस्थित पार पडेल. फंक्शनल ग्रुप आता इकडे. आता चेंज, स्टोरीमध्ये बदल. हायड्रोजन आहे तसंच ठेवला. आता मी इथला हायड्रोजन काढला, इथला, आणि काय केलं, इथे एक दुसरा ग्रुप लावला. तुम्हाला काय सांगते बघा, तुम्हाला समजेल. हायड्रोजन मी काढला आणि एक नवा फंक्शनल ग्रुप तिथे टाकला, OH. मी तुम्हाला आत्ताच काय सांगितलं होतं, फंक्शनल ग्रुप म्हणजे आपल्या घरातले ते रुसणारे लोक आहेत, ज्यांना आधी मान दिला की आपलं कार्य बरोबर पार पाडतं. आता इथून आपण मोजलं, आपण आता इकडनं मोजलं होतं की नाही डावीकडनं, तर आता याचा नंबर आला 7वा. तर या मावशीला राग आला. आता काय करायचं, असं ओके बाई, तिला साडी दिली होती, तू पण तुझ्या आवडीची साडी घे, चिडू नको. आपण काउंटिंग इथून करायचं, 1 2. मग आता काय झालं सांगायचा मुद्दा आहे, आपण आपला बाबा शोधून काढला ज्याच्यामध्ये आहे ऑक्टेट. ऑक्टेट म्हणजे 8 कार्बन. आपण काय काय केलंय त्याचा बघूया आपण. ऑक्टेट 8 कार्बन आहेत आपल्याकडे. फंक्शनल ग्रुप, आता मी दुसरं एक्झाम्पल घेते बरं का, ते मगाशी मी तुम्हाला काउंटिंगच्या याच्याकरता सांगत होते. आता आपण OH घेऊया बरं का. OH घेतला आपण तर काय होतं, OH आपला आहे दुसऱ्या कार्बन वरती, दुसऱ्याच्या वरती काय आहे आपला OH आहे. मग आता आपल्याला नाव द्यायचं असेल तर ह्याला आपल्याला बघा, OH म्हणजे काय आहे, अल्कोहोल, आणि अल्कोहोलला आपण ऑल दिलं होतं. फंक्शनल ग्रुपला आपण कसं म्हणतो, अल्कोहोलला म्हणतो आपण ऑल. ऑक्टॅनॉल, ऑक्टेट आहे की नाही, मग हा होईल ऑक्टॅनॉल. ऑक्टेटचा होईल ऑक्टॅनॉल. ऑक्टेन आणि ऑल, कळलं का. ऑल कुठून आला, अल्कोहोलचा. ऑक्टेन कुठून आला, ऑक्टेटचा. पण OH ग्रुप कोणत्या कार्बनवर आहे, दुसऱ्या. मग नाव त्याचं काय द्यायचं, ऑक्टेन
टू ऑल. म्हणजे आता हे कसं लिहावं लागेल आपल्याला, त्याला आता आपण ऑक्टेन टू ऑल असं लिहू शकतो. किंवा टू ऑक्टॅनॉल. म्हणजे कार्बनचा अल्कोहोल आणि OH ग्रुप कोणत्या कार्बनवरती आहे, दुसऱ्यावरती. टू ऑक्टॅनॉल. कळलं? असं किंवा असं, अशा पद्धतीने आपण आपल्या ह्या कठीण आहे, ह्याला म्हणतात IUPAC नॉमेनक्लेचर. आता बघा, जरा खाली जाऊया आपण आपल्या पुस्तकामध्ये. तुम्ही कुठेही बघायच्या खाली जाऊया, म्हणजे पुस्तकाच्या खालच्या पानावर जाऊया. तुम्ही यातल्या कुठल्याही स्ट्रक्चरवरती जा, तुम्हाला तिथे IUPAC नॉमेनक्लेचर दिसेल, तुम्हाला तिथे अशा सगळ्या गोष्टी दिसतील. आता त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेली, खूप छान एक्झाम्पल्स आहेत. तुम्ही एकदा वाचली की तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील की हाऊ विल यू नेम दी कंपाऊंड्स. प्रोपाईन कारण की ट्रिपल बॉन्ड आहे. ऑल कुठे गेला, ब्युटेनॉल. अच्छा, ब्युटेन. ठीक आहे. तुम्हाला हे पॅरेंट नेम आहे. पॅरेंट म्हणजे काय, मॅक्झिमम कार्बन असलेले. 4 असेल तर ब्युटेन, जसं आपण मगाशी बोललो होतो, ओके नाही. म्हणजेच कार्बनची मेन चेन कोणती आहे, डबल ट्रिपल बॉन्ड असेल तर ते बघून आपल्याला त्याला नाव द्यायचं असतं. आता आपण इथे अल्कोहोल होतं की नाही आपलं, बरोबर. जसं आपण ऑक्टॅनॉल केलं तसं प्रोपॅन टू ऑल आहे बघा, बरोबर की नाही. हे त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर आहे. अशा पद्धतीने आपण त्याला नाव देतो आणि हे त्याच्यासाठी तुम्हाला सॉल्व्ह करण्याकरताचे एक्सरसाइज आहेत. ट्राय टू सॉल्व्ह दिस. आपण पुढच्या वेळेला हे करूया. आज आपण इकडे थांबू. आपल्या धड्याच्या एका महत्वाच्या भागाचं आपण डिस्कशन केलं आज. IUPAC नॉमेनक्लेचर हा खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. तुम्ही ह्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. प्रॉब्लेम म्हणजे दिस स्ट्रक्चर्स यू हॅव टू सॉल्व्ह. एकदा तुम्हाला समजलं कसं करायचं की दॅट विल हेल्प यू टू अंडरस्टँड की इट इज नॉट डिफिकल्ट बट इट इज इंटरेस्टिंग. चला, भेटूया पुढच्या वेळेला. आपण आज थांबूया. थँक्यू अनमोल मॅम. बाय मुलांनो. बाय मॅम. बाय मॅम. Good night, ma'am. Take care. गुड नाईट मुलांनो. थँक्यू. बाय मॅम.